तर माझ्यावर तुमचं प्रेम आहे म्हणून आज अंतरवालीमध्ये गर्दी झाल्याचंही जरांगे म्हणाले। शिवाय 30 मे रोजी अंतरवालीमध्ये आमरण उपोषणात आई बाबा फीस भरते जर निघालेला असून तुम्ही प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीसांनी नाही दिले तर लेकराबाळाचं वर्ग ही गोष्टी समजून घ्या। मी तुमच्या पाय पडून सांगतो योग्य वेळी मराठीने लढायचं शिकायचं। आपण आतापर्यंत मी सांगतो ऐकून घ्या, तुमचं सगळं ऐकतो। तुमचं कधी ऐकलं नाही असं झालं नाही म्हणूनच तुम्ही ते लोकांना वाटतं फक्त जायची आला जळवरती वाटतं फक्त किती होती क्लिअर करतो। अरे मी आधी विचारलेला असेल तुला काय माहिती रे त्याने नाही तो त्याच्या तिकडे चपला घेऊन येणार। मी यांना विचारतो ते म्हणजे दैनिक विचारित नाही डायरेक्ट घोषणा करतो तुला काय माहिती रे। मी ह्या मायबापाला विश्वासात घेतल्याशिवाय नाही काय करत। तुला माहित नसतं कारण तू त्या टायमाला नेत्याच्या चपला चालत होता मी सांगत होतो म्हणून तुला माहित होत नाही। समजून घ्या आपले लेकरा बाळाच्या त्या ऍडमिशन जोडली आपण आधीच लढायचं। वारंवार काय काय म्हणतात का वारंवार कवर लढायचं वारंवार लढावं लागणार आहे। तुम्ही जर शेत घेतलं तुम्हाला त्याच्यात काळी काढायला लागत गवत काढायला लागत त्याच्यात फवारे मारायला लागतील तर सोन्यासारखं लक्ष्मी तुमच्या दारात येईल म्हणजे धान्य तुमच्या दारात येईल। आपण रामराम घालणारे लोक आहेत, हिंदू संस्कृती वारकरी संप्रदायाची संस्कृती मानणारे लोक आहेत आपण, छत्रपतीचं हिंदुत्व पाळणारे लोक आहेत आपण। योग्य वेळी लढायचं छत्रपतीच्या गनिमे काळाकडून शिकायचं। उठलं की कसले निर्णय नाही घ्यायचे। योग्य वेळ जून मध्ये ऍडमिशन आहे दणका वाजवायचा। घरी झोपून काय करता ऊन लागत आहे झोप लागेल, पाऊस लागतोय झोप लागेल, लेखाचा आयुष्य होतो घरी झोपून काय करतो कामाचे दिवस नाहीये। मे मध्ये काही काम नाही ऊन लागत नाही काय होत नाही काय होत नाही तुम्ही काळजी नका करू। कामाचे दिवस सुरू झाले त्या टायमाला आपण मोकळे होतो तोवर पूर्ण आंदोलन पार पडतं। ऊन नाही लागत काही पडते म्हणजे काही बरं का लय ऊन ऊन नको आणि डीजे पुढे तेव्हा ढगाडा नागाडा करतो तेव्हा आणि तिथेच पडतो रोडच्या कडीला तेव्हा नाही ऊन लागत। माझ्या जातीसाठी ऊन लागत आहे तुम्हाला तिकडे लग्नात जाताना नाही ऊन लागत। माझ्या जातीचे लेकरं मोठे करायचे तर ऊन लागतंय जातीसाठी ऊन नाही ताण नाही मरणाला तरी मागं सरकारचं नाही। सरकारला 30 मेला गुडघ्यावर टेकायचं म्हणजे टेकायचं जे होय ते होय सोडायचं। मागणी आपली हैदराबादचा गॅजेटियरचा GR काढलाय स्थानिक चौकशीचा अहवाल सांगायला सुरुवात करायला आता सगळी। त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आत द्यायचं कारण 30 मेला आंदोलन सुरू होणार। 1 2 सातारा संस्थांचा तुम्ही GR का काढला नाही 1 महिन्यात का थांबले होते 8 महिने वेळ दिलाय। सातारा संस्थान कोल्हापूर संस्थान औंध संस्थान आणि पुणे संस्थान मिरज संस्थान या सगळ्या संस्थांचा GR सातारा संस्थान हैदराबादचा काढलेला GR 94चा GR जो काढला होता 1994 ला ओबीसी साठी त्या GRच्या धर्तीवर सातारा संस्थांचा GR आणि हैदराबाद गॅजेटियरचा GR एकत्र घ्यायचा कारण